सो हे गाईस, मला मम्मी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा ब्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे सरांचा वाढदिवस, म्हणजे सोनकांबळे साहेबांचा वाढदिवस। आणि त्यातली त्यात बघा, एक ऑफिस आहे सम्यक बहुउद्देशीय संस्था आणि दुसरं रमाबाई आंबेडकर नगरची स्थापना 2014 साली झालेली, परंतु आता एक नवीन गेट बनवला आहे आणि त्याच्यावर नाव लावलेलं आहे, रमाबाईचं नाव दिलेलं आहे। तर त्यासाठी आज तिन्ही पण एकत्र आलेत की सरांचा बर्थडे, ऑफिसचं उद्घाटन आणि रमाबाई आंबेडकर या स्थापनाचं उद्घाटन, म्हणजे तीन आहेत। तर नक्कीच आज त्यासाठी आम्ही स्पेशल तुम्हाला दाखवणार आहेत। तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे रमाबाई आंबेडकर नगरमध्येच ऑफिस आहे नवीन, आणि तिकडे रामचंद्र नगरमध्ये एक ऑफिस आहे, ते वंचित बहुजन आघाडीचं ऑफिस आहे, हे सम्यक बहुउद्देशीय संस्थेचं ऑफिस आहे, आणि ते आहे म्हणजे सुस्मिताच्या एरियामध्ये। म्हणजे तर गाईस, ऑफिस आहे रावडी बबलीच्या एरियामध्ये, जेणेकरून गाळे तिचेच आहेत, रावडी बबलीचेच आहेत, पण तिच्या दुकानाच्या बाजूला एक ऑफिस आहे। तर मित्रांनो, रमाबाई आंबेडकर नगरमध्ये रावडी बबलीचं किराणा दुकान आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, परंतु त्याच बाजूला एक खाली एक गाळा होता आणि त्याच्यामध्ये आम्ही एक ऑफिस बनवत आहेत सम्यक बहुउद्देशीय संस्थेचं। तर नक्कीच तुम्हाला त्याचं मॉडिफाय कशी केली आम्ही आणि त्याचा कसा बदल केलेला आहे तर तुम्हाला नक्कीच ते आवडेल। तुम्हाला मी लगेच थोड्याच वेळात दाखवत आहे, त्यापुढे जाऊन बरंच काही काही आहे आज स्पेशल तुमच्यासाठी। मित्रांनो, सर्वांना तुम्हाला माहित आहे गाईस, रावडी बबलीचा एरिया कशा प्रकारे छान आहे, म्हणजे खरोखर मोठा रोड आहे सुंदर, आणि तिचं खरोखर म्हणजे घर पण सुंदर आहे, आणि दिवाळीचा कलर दिल्यामुळं अजून सुंदर झालेला आहे। बघा, तिची गाडी आता पाठीमागे काढलेली आहे। बघा, आता भांडे वगैरे घासण्याचं काम चालू आहे, सर्व बादल्या वगैरे घासलेल्या आहेत, आणि इकडे कटिंग करतात। सरांची आई पण काहीतरी करत आहेत, तुम्हाला दाखवते मी। चला, आई आणि बहीण, हे बघा सरांची बहीण, आई म्हणजे माझी सासूबाई आणि माझ्या नणंद लागलेल्या कामाला, सर्व घरच्या घरी मिळून करणार आहेत आम्ही, पण चुलीवर जेवण दाखवणार आहे तुम्हाला। त्या पहिले हे बघा, नंतर आपण आत्याची त्यांच्या मुलाबद्दल मुलाखत घेणार आहे, काय बोलतात त्यांच्याविषयी बघूया। त्या पहिले तुम्हाला गेट कसा वाटला तो बघा। तर मित्रांनो, हे बघा, हा गेट आहे माता रमाईचं, म्हणजे रमाबाई आंबेडकर नगर असं आहे गाईस। तर हे बघा गेट आहे, हा गेट सिल्वर गेट तुम्हाला कसा वाटला, आणि नाव वरती लावलेले रमाई आंबेडकर नगर। तर सर्वात बेस्ट म्हणजे आमच्या आयुष्याची कमाई हीच आहे आणि तुमच्या समोर आहे। तर चला आता ऑफिसमध्ये। तर हे गाईस बघा, मी थोडी मार्केटमध्ये गेली होती, थोडा चेंज केले, ड्रेस चेंज केला आणि मी लगेच आली, तयारी करायची अजून मला। तर तोपर्यंत बऱ्याच महिलांनी सगळ्या जमून सनी मला येईपर्यंत भात झालेला आहे, आणि भात झालेला आहे, काही तिकडे चिकन वगैरे धुतलेलं आहे, आणि बघा हे भाकरी पण तयारी आहे भाकरीची। अशा प्रकारे डाळ वगैरे झालेली आहे, सगळ्यांनी डाळ भात भाजी, डाळवाला तडका द्यायचा का मास्टर आहे कुकिंग। आणि बघा वहिनी भाकरी एकदम आमचा भारत भाकरी शिकले, आमच्या भारत ना एकदम छान आवडलं मला भाकरी। आणि गाईस, हा मला तर वाटते माझ्या दृष्टिकोनामधून पहिला बर्थडे असेल असा की सेलिब्रेशन केला की भाकरी आणि भाजी। सगळे लोक किती प्रकारे बनवतात, पुरी भाजी सर्व काही बनवतात, पण आपण गावठी जेवण बनवलेलं आहे। नक्कीच तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही। भात वगैरे झालेला आहे, आता भात झालेला आहे सगळा, पूर्ण एरियासाठी जेवण आहे ना, पूर्ण एरियासाठी आंबेडकर नगर साठी जेवण झालेलं आहे सगळं। आली मॅडम,
भात बनवून ठेवलाय, एकदम छान बनवलं भात, छान बनवलं. तर आता लगेच भाजीला तडका द्यायचा. त्याच्या पहिले मसाला मला द्यावा लागेल, तुम्हाला माहित आहे. तडका पण द्या तुम्ही. माननीय शिवराज सोनकांबळे साहेब यांचा वाढदिवस हा चुलीवर स्वयंपाक होतोय, याचा स्वाद घेणं हे तुम्हाला खूप आवडेल. तुम्ही त्याचा एक मित्र म्हणून, सहयोगी मित्र म्हणतोय. जय भीम. आणि खरंच एकदम ते जीवाभावातले मित्र आहेत सोनकांबळे साहेब आणि मोरे साहेब. तर आज म्हणजे आम्हाला बोईसरला इथं येऊन जवळपास 40 वर्ष झाले. सोबत आहेत आम्ही सर्वजण. पण आज पहिला म्हणजे गावच्या सारखं आम्हाला फील वाटायली ना. बघा ऑफिस कुठल्या प्रकारे केलेलं आहे. सम्यक बौद्धिशी असं म्हणून ऑफिस संस्थेचं ऑफिस आहे. टाइम तर झालेला आहे, परंतु आता सर गेले स्वतः फॅन आणण्यासाठी. एसी बाकी, सर्व बाकी आहे. ऑफिसचं फक्त टेबल आलेला आहे आणि हा सरांनी करून घेतलेला आहे. याच्यामध्ये बॉक्स आणि दरवाजे येणार आहेत, पीसी येणार आहे. 3 पीसी आहेत इथे आणि इथे एक पीसी आहे आणि पूर्णपणे इथे म्हणजे टाईल्स लावणार आहे इथपर्यंत. आणि इथे एक बॉक्स हा याचे कप्पे बनणार आहेत की फाईल आणि ते सर्व काही पूर्ण फाईल राहणार याच्यामध्ये. आणि हा टेबल आलेला आहे. मित्रांनो, काम करता करता 1 महिना झाला पण काम संपत नाही, काही ना काही सजावट बाकी राहते. तर आता फॅन राहिले, एसी राहिलेली आहे. परंतु आज सरांचा मेन म्हणजे वाढदिवस असल्यामुळे आम्ही हे उद्घाटन आणि आपले हे गेटचं हे दोन्ही फंक्शन, 3 फंक्शन आजच करणार आहे. ओपनिंग पण आहे, ऑफिसची ओपनिंग, गेटची ओपनिंग आणि त्याचबरोबर सोनकांबळे साहेबांचा बर्थडे आहे. तर तुम्हाला आज आमचं खरंच नक्कीच आवडल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही नक्की तो स्पेशल आहे, तुम्हाला पण आवडेल असे आम्ही अपेक्षा करतो, प्रतीक्षा करतो. कारण बघा एवढे मोठे आज एवढी मेहनत घ्यावी लागली, एवढी मेहनत घेतली गाईस की विचारू नका. विहाराचा गेट पण बनवला, त्याच्यात पण एकदम छान पैकी विहाराचा गेट बनवला, तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे. हा पण गेट बनवला आणि प्लस ऑफिस बनवलं. तर हे 1 महिन्यापासून कामं हे चालू आहेत. तर नक्कीच तुम्ही आमच्या कामाला चांगलं एकदम स्वरूप द्या आणि आमचं काम कसं आहे मग तुम्ही आम्हाला नक्कीच कमेंट करा. तर लगेच भेटू आपण. आणि त्यातली त्यात एवढी मेहनत घेतली, स्वयंपाक पूर्ण चुलीवरचा आहे आज. बिलकुल गॅस सिलेंडर काहीच नाही त्याच्यामध्ये. सर्व भात, भाजी, भाकरी, डाळ सर्व काही चुलीवर आहे. तर नक्कीच तुम्ही कमेंट करा आणि कसं वाटलं तुम्हाला खरंच सांगा, कारण याच्यासाठी गाईस मेहनत लागते. तर गाईस चला, इकडे तर बसली मी, थोडं मला बरं वाटलं. परंतु आता बाहेर गेल्याशिवाय आपल्याला हे नाही, गतीन तर नाही. कारण का की पूर्ण बघावं लागेल कुठपर्यंत आले. भाजी टाकायची राहिलेली आहे, टेबल लावायचे राहिलेले आहेत, म्हणून मॅनेजमेंट करणं पूर्ण स्वतः मालकालाच करावं लागतं. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आणि सगळे तुम्ही लोक अनुभवी आहेत. तर चला आपण लगेच काय चाललेलं बाहेर लगेच बघूया. तर गाईज मी आली आहे केक घेऊन आणि पप्पांच्या बर्थडे निमित्त मी केक घेऊन आली आहे. आणि जेव्हा पण माझ्या चॅनलवर काही असो तर बर्थडेच असतो. आज मी मम्मीच्या चॅनलवर आहे आणि आज पण बर्थडे पप्पांचा, माझ्या बर्थडे. तर मी केक घेतला, अक्काने पण घेतला. तर अमोलला मी बोलले अगोदर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा केक आणि मग खराब नाही होणार, आणि जेव्हा बर्थडे केक कापण्याची वेळ येईल तेव्हा बाहेर काढू आपण. तर मी परी आणि अमोल इथे आलो एरियामध्ये, आमच्या जुन्या घराच्या ठिकाणी. आणि इकडे बाहेर बाजूला ऑफिस आहे, सांगितलं असेल मम्मीने ऑफिसचं उद्घाटन आहे म्हणून. तर श्रद्धा भेटली का नाही, चला तुम्हाला श्रद्धाला भेटू. तर इकडे आल्यानंतर बघा श्रद्धा भेटली आहे. आणि इकडे आल्यावर खूप गोंगाट असतो, गोंगाट आवाज खूप असतो. आणि मी श्रद्धा आता अक्काचीच वाट बघते, मी कधी येते काय माहिती, किती वेळ लागतो तिला यायला. पण आमच्या दोघांपैकी तुम्हाला कोण आवडले ते तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. मी अजून तर अक्का यायची बाकी आहे,
आता पण तर छानच दिसत आहे, पण आमच्या तिघींपैकी म्हणजे अजून ती काही आलेली नाहीये, पण तरी मला वाटतं नक्कीच श्रद्धा छान दिसते आणि खूप छान दिसते श्रद्धा. पण आमच्या तिघी अजून तिसरी आली नाहीये. पण प्लीज तुम्ही कमेंट करा तुम्हाला कोण आवडतं तर जास्त, आणि कुणाचा स्वभाव एकदम चांगला आहे. श्रद्धा खूप बडबडी आहे, तुम्हाला माझ्या चॅनलवर तर माहितीच आहे. तर मम्मीच्या चॅनलवर प्लीज कमेंट करा की आम्ही तिघी पिघी कोण छान दिसतं. हा, माझी विशू राहिली. विशू पण छान दिसते. तर गाईस हे बघा, हात अजून हेच आहेत म्हणून शिल्पा सांगते तू काहीच बोलत नाहीस, पण मी कामात आहे. एवढं सगळ्यांना माहित पाहिजे ना, कामात आहे मी. भाजीला तडका दिला, भाकरी बघितल्या झाल्या का नाही, 12 किलोच्या भाकरी झाल्यात एवढ्या मोहल्ल्याला. 12 का 15 किलो ग? 15 किलोच्या भाकरी बाजरीच्या केल्यात. तर प्रत्येक जणीनं आपल्या आपल्या कुटुंबाला 6 आणि आम्हाला 4. 12 किलो म्हणजे 10-10. 15 काय भाकरीवालीच्या तोंडावर नाही वाजले अजून 12. 12 किलो बघून 12 तर नाही वाजले ना गाईस. बघा किती एक्सपर्ट आहेत म्हणून, कारण की सगळ्यांनी खाली बघितलं ना, एकाने पण रिप्लाय नाही दिला. मजा आली आणि एकदम तेवढाच आनंदही तेवढाच झालाय की चुलीवरचा स्वयंपाक आज आम्ही 20-25 वर्षानंतर खाणार. तसे गावी गेल्यावर खातो गाईस एकत्र बसून, बोईसरला बसून एकत्र सगळे अख्खं रमाबाई आंबेडकर नगर डिश आणल्या का तेवढ्या? हा, सर्व डिश वगैरे आल्या आणि सर्व लाईनशीर बसणार आहेत आणि लाईनशीर जेवणार आहेत आम्ही. तुला कसं वाटतंय का? तुम्हाला कसं वाटलंय? मग तुला कसं वाटतं? मला तर लयच आवडले. हिला आवडलं माईला. इथे ना, ये ना आता. नको जा. येईन बाबा, इकडे येईन बाबा. ए चालू आहे कॅमेरा, बोला लवकर ही बाय, हे बाबा तुम्ही बोला ना, तुम्हाला कसं वाटलं तुमच्या लेकाचा वाढदिवस? छान केला की मेमते ना ते तिकडे होतो ना यशवंतला. आज मला हौस होती की माझ्या दादाचा बर्थडे इथंच व्हावा. मी आनंद झाले आता इथं बनवला. तर मित्रांनो, माझ्या आत्याला आम्ही काय हॉटेलमध्ये घेऊन जात होतो, पण त्या काय सांगत होत्या की मला चालता येत नाही, उगाच मला वरती चढता येत नाही. म्हणून काय करायचो आम्ही त्यांना सांगायचो, सकाळी येऊन त्यांचं दर्शन वगैरे घेऊन आम्ही जायचो. पण आता त्यांच्या समोर झाले तर त्या म्हणतात की मला फार मोठा आनंद आनंद झाला. गाईज मम्मी बोलली की आम्ही दर्शन घेऊन वगैरे जातो माईचं वगैरे. तसं काही नाहीये. मी तुम्हाला खरं सांगते, माझ्या आजीला अजिबात हॉटेलचं जेवण आवडत नाही. तिला ज्वारीची भाकर, बाजरीची भाकर आणि भाजी, साधं सिंपल जेवण तिला आवडतं. आणि आज तिच्याच आवडीचं, म्हणजे आमच्या घरात प्रत्येकाला भाकरी तर आवडतातच, पण आज स्पेशली नॉनव्हेज आणि भाकरी आहेत. तर सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ आहे जे आज बनते रेडी होते पप्पाच्या बर्थडे निमित्त. तर सांगायचं होतं एक की अक्काची वाट बघत होतो आम्ही, पण ती अजून आली नाहीये. किती आम्ही तिघी सोबत गेलो बोईसरमध्ये, श्रद्धा, मी आणि अक्का. आम्ही दोघी पुढे आलो पण ती अजून नाही आली. आणि प्लीज माझा ड्रेस कसा वाटला तर प्लीज कमेंट करा माझ्या ड्रेससाठी. आणि माझ्या विशूचं पण, विशूला आता नवीन घातला नाही तिने, तरी बोलते मावशी माझी कशी दिसते. तिला असंच असतं, मध्ये मध्ये पोरं येत असतात. छान वाटतंय का एकदम? विशू बघ ऐकतच नाही. विशू मासीला दाखवू दे ना. इथे काय काम चालू आहे? पंखा फिटिंग. यहाँ पर देखो भाई, ओ भाई, ओ भाई, यहाँ पर देखो मैं खेल रही हूँ. हे बघा विशू कशी खेळते.
आज माझ्या वाढदिवसानिमित्त माझे सर्व मित्रमंडळी नातेवाईक यांनी जे मला शुभेच्छा दिल्या मनापासून, तर खरोखर माझं मन अगदी भारावून गेलेलं आहे. म्हणून मी सगळ्या परिवारांचे, सगळ्या मित्रमंडळीचे आभार व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. तरी आजचा कार्यक्रम हा आमच्या मॅडम वैजयंतीमाला सोनकांबळे यांनी या कार्यक्रमाचं आज आयोजन केलं होतं. आणि खरोखर अगदी ह्या रमाबाई आंबेडकर नगरमध्ये पूर्ण उत्साहाचं वातावरण सकाळपासून असल्यामुळं सगळे आमचे इथले रहिवासी, सर्व जाती धर्माचे लोक एकदम सगळे यामध्ये त्या उत्सवामध्ये आमच्या वाढदिवसाच्या माझ्या सामील झाले आणि सगळ्यांना मनमुराद आनंद घेतलेला आहे. आणि खरोखर असं उत्साहाचं वातावरण झाल्यामुळं अगदी मनापासून प्रेम करणारे लोक जे मला आज दिसून आले, म्हणून मी पण फार भारावून गेलेलो आहे की खरोखर ही जनता माझ्यावर खूप इथल्या रहिवाशांचं प्रेम आहे, नातेवाईकाचं प्रेम आहे आणि म्हणून मी अगदी भारावून गेलो आहे त्यांच्या प्रेमापोटी. तर गाईज बघा, आता सगळं वाढदिवस वगैरे सेलिब्रेशन झालेलं आहे, जेवण झालेलं आहे सर्वांचं आणि आम्ही चेंज पण केलेले कपडे, कारण की मम्मी पप्पा राहतात यशवंत सृष्टीमध्ये आणि आम्ही इथेच राहतो, त्यासाठी मी पूर्ण ड्रेस वगैरे चेंज केलेला आहे. आणि मित्रांनो बघा, सर्व सेलिब्रेशन जे आहे ते झालेलं आहे. पप्पाचा वाढदिवस झालाय, पार्टीचं नाव उद्घाटन, ऑफिस उद्घाटन सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि आता तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला, मामा बोलतील. मामाचं पण एकदा रिॲक्शन ऐकून घेऊया आपण, का मामाला कसं वाटलं आजचा ब्लॉग. आजचा जो कार्यक्रम होता मित्रांनो, आजचा कार्यक्रम वंचित बहुजन आघाडीचे पालघर जिल्हाध्यक्ष सन्माननीय शिवविलास सोनकांबळे साहेब यांचा वाढदिवस आमच्या सर्व परिवारासाठी असा होता की जसं काय आम्हाला वाटलं की एखादा लग्नाचा सोहळा आहे, म्हणून आम्ही लोक आपल्या आपल्या कामाला गेले होते. नंतर पण जेव्हा त्यांचा बर्थडेचा जेव्हा केक कापायचा होता त्याच्या 2 तास अगोदर सर्व लोक आंघोळ बिंघोळ करून, नवीन कपडे परिधान करून, नवीन ड्रेस घालून, नटून तटून जसे एखाद्या लग्नाला किंवा कुठल्या कार्यक्रमाला जातात तशा प्रकारे आम्ही सर्व आले होते. आणि इकडे जेवणा खावण्याची एकदम व्यवस्था चोख केली होती सर्व मित्र परिवाराला. तरी त्यांचा कार्यक्रम कसा आगळा वेगळा आणि अविस्मरणीय असा कार्यक्रम झाला. त्यांच्या बर्थडेच्या औचित्याने आज या ऑफिसचं पण उद्घाटन झालं आणि आमचं माता रमाबाई आंबेडकर नगर यांच्या बोर्डाचं पण उद्घाटन होतं. आणि त्यांचा बर्थडेमध्ये आल्यामुळं सर्व एकदम आनंदाचं वातावरण होतं. आणि जसं काय आम्हाला वाटलं की कुठल्या कार्यक्रमाला एखाद्या लग्नाला चालू, सगळ्यांची ओढतोड होती, हे कपडे घालू का ते घालू असं करून खूप छान मजा आली. आणि डीजे वगैरे लावला, सर्व त्यानं भरपूर खर्च काय केला, त्याच्यामुळे सर्वांचे आभार मानतो. आणि धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम. मित्रांनो, मी सकाळपासून थकली आहे, आता फारच थकली आहे, कारण मला सगळ्यांना जेवण वाढून द्यावं लागलं आणि चुलीवर बनवल्यामुळे अजून जेवण स्वादिष्ट झालं आणि सगळ्यांनी मला सुंदर होतं जेवण. मला सगळ्यांनी मला थँक्यू बोलले की खरंच जेवण एकदम छान झालेलं आहे, स्वादिष्ट झालेलं आहे. पण मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना खरंच आज मित्रांनो मला मम्मीने जे आहे ती फार मोठी मेहनत घेतलेली आहे आणि यांच्या ज्या मेहनत आहे त्या मेहनतीला यश आलेलं आहे. पूर्ण कार्यक्रम जो आहे तो खूप छान पद्धतीने पार पडला आणि पप्पाचा वाढदिवस सेलिब्रेशन झाला. सर्व जी जिम्मेदारी होती मला मम्मीने पूर्ण पार पाडलेली आहे खूप छान प्रकारे. एकही व्यक्ती जो आहे तो न जेवता गेलेला नाही आणि प्रत्येक 200 ते 250 लोकांनी 300 ताटं आणले होते. 300 ताटं आणले होते, पूर्ण संपलेले आहेत. मला पण माझ्या घरातलं ताट घ्यावं लागलं कारण की ताट पूर्ण संपले होते. मला मम्मीने जे आहे ती पूर्ण जबाबदारी जी आहे ती त्यांची निभावलेली आहे खूप छान प्रकारे. मित्रांनो, मला सगळ्यात जास्त आनंद असा झाला की सम्यक बौद्धिशी संस्था हे ऑफिस त्याची स्थापना झाली आज आणि त्याच्या पहिले रमाबाई आंबेडकर नगर 2014ला स्थापना झालेली असून पण बोर्ड आज लागला, म्हणून तिन्ही गोष्टीचा आनंद एवढा गगनात मावना असे झालेला आहे. आणि आमच्या आयुष्यामध्ये जर का आम्ही काही कमवलं असेल तर फक्त समाज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घराणं, ह्या घराण्याला आम्ही एकदम धरून आहेत आणि आयुष्यभर धरून राहू अशीच आम्ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो.
जय भीम, नमो बुद्धाय. आणि मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ जो आहे पप्पाचा वाढदिवस सेलिब्रेशन, बोर्डाचं सेलिब्रेशन किंवा ऑफिसचं सेलिब्रेशन तुम्हाला कसं आवडलं तर तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि मला मम्मी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो, भरभरून कमेंट्स करा. जय भीम, नमो जय भीम, नमो बुद्धाय. बाय बाय, गुड नाईट.